नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. लासलगाव पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे चोरट्यांचा महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. पाठलागाच्या थरारानंतर अतिवेगामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी. लासलगाव बस स्थानकाजवळ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र बँक व भगरीबाबा मंदिर नजीकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न लासलगाव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अयशस्वी झालाय. पाऊण तास पाठलाग केल्यानंतर विदेशी गाडीच्या तब्बल 140 प्रति तास वेगामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी 4 एटीएम मधील लाखो रुपये वाचवण्यात पोलीस यशस्वी झाल्याने नागरिकांनी लासलगाव पोलिसांचे अभिनंदन केले. रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी रात्री 2:21 वाजेच्या सुमारास काही इसम तोंड बांधून लासलगाव बस आगारा नजीकच्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये घुसले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याने सुरक्षा अलार्म वाजला. याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना फोन आला. रात्रीच्या वेळी उपस्थित असलेले कर्मचारी विंचूर येथे गस्त घालत असल्याने ठाणे अंमलदार किशोर लासूरकर व पोलीस शिपाई अमोल तळेकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जीव धोक्यात घालून अवघ्या 5 मिनिटात मोटरसायकलवरून एटीएम कडे धाव घेतली. आरोपी पोलिसांना पाहून MH01 BD 8784 क्रमांकाच्या स्कोडा कारमधून विंचूरच्या दिशेने पळाले. पोलीस हवालदार लासूरकर यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व विंचूरच्या कर्मचाऱ्यांना याबाबत अवगत केल्याने शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हांडाळ तातडीने पोलीस गाडीसह हजर झाले. पोलीस उपनिरीक्षक हांडाळ, पोलीस हवालदार बाबासाहेब कांदळकर, पोलीस हवालदार लासूरकर, पोलीस शिपाई तळेकर, चालक मांजरे यांनी विंचूरच्या दिशेने आरोपींचा पाठलाग सुरू केला. तेव्हा आरोपी भगरीबाबा मंदिरासमोरच्या एस व HDFC बँकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना आढळून आले. पोलीस गाडीच्या खाली उतरत असतानाच आरोपींनी गाडीत बसून पळ काढला असताना लासूरकर यांनी गाडीवर जोरदार काठी मारली. सदर गाडीचा पाठलाग सुरू असताना विंचूर गावात पोलिसांनी गाडी आडवी घालण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चक्क 2 चाके दुभाजकावर घालून गाडी येवल्याच्या दिशेने पळवली. याबाबत पोलिसांनी नाशिक कंट्रोल रूम, येवला तालुका, येवला शहर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यास कळविले. पोलीस येवला दिशेने गाडीचा पाठलाग करीत असताना गाडीने अचानक युटर्न घेऊन निफाडकडे तब्बल 130 ते 140 प्रति तास वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी निफाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ फोनद्वारे माहिती दिली व हॉटेल, धाबे, पेट्रोल पंप चेक करण्याबाबत सूचना देऊन फिंगरप्रिंट युनिट पाठविणे बाबत कंट्रोलला कळविले. विदेशी गाडीचा प्रचंड वेग व पोलीस गाडीच्या कमी वेगामुळे पोलीस आरोपींना पकडण्यात अयशस्वी झाले असले तरी ठाणे अंमलदार किशोर लासूरकर व तळेकर यांनी जीव धोक्यात घालून दाखवलेले प्रसंगावधान, पोलीस उपनिरीक्षक हांडाळ व कर्मचारी यांनी केलेला पाठलाग यामुळे आरोपींची पळताभुई थोडी झाली आहे व 4 एटीएम मधील लाखो रुपये वाचविण्यात पोलिसांना आलेले यश यामुळे लासलगाव पोलिसांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.